पायथ्याला अन्य स्थानावरून उपस्थित असलेले अभ्यासू वैदिक ज्ञानी पुरोहित आणि संस्कृत प्रेमी या सर्वांना सादर अभिवादन करून वैदिक संशोधन मंडळ एवं केंद्रीय संस्कृत महाविद्यालय तथा शंकराचार्य न्यास मोक्ष न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय श्लोक स्मारक अनुभवंतस्मृता या परिसंवादाच्या सांगतेवेळी मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल संस्थेचे मनापासून आभार। मनोगत व्यक्त करण्यासाठी खरं सांगायचं तर या सर्व विद्वान व्यासंगी आणि संस्कृत प्रेमी आणि अभ्यासू व्यक्तींसमोर मी एक काजवा आहे आणि या सर्व सूर्यांसमोर जे एकदम उत्तम असे अभ्यासू आहेत त्यांच्यासमोर काहीतरी मनोगत व्यक्त करण्याचं मी धाडस करतोय असं मला वाटतं। मनोगत म्हणजे काय तर या पूर्ण परिसंवादाच्या आरंभापासून आतापर्यंत सर्वांनीच मनापासून एक चित्ताने जिज्ञासू वृत्तीने जे काही ज्ञान अवगत केलेलं आहे त्याला मनोगत असं म्हणतात असं मला वाटतं। त्याचबरोबर या परिसंवादातून कर्मकांडात जे सांगितले गेले त्यानुसार सर्वच कार्य आत्ता करणं हे सर्वांना शक्य नाही, परंतु योग्य त्या ठिकाणी योग्य बदल करून शास्त्रानुरूप कर्म जर केलं आपण तर त्यातून एक आनंद आणि फळाची उत्पत्ती होऊ शकते असे या सर्व विद्वानांनी आपल्याला सांगितलेलं आहे। आणि जसे माधवजी केळकर यांनी सांगितले की या दिवशी या परिसंवादाचा आरंभ नाही, ही एक सुरुवात आहे आणि या सुरुवात झालेल्या प्रवाहाला पुढे नेण्याचं काम हे आपल्या सर्वांचं आहे। जर हा परिसंवाद आपण सर्वांनी प्रवाहित केला तर श्रौत स्मार्त कर्म यांचा जो अंतःसंबंध आहे आणि या अंतःसंबंधाबाबतीत ज्या सकाळपासून आतापर्यंत ज्या विद्वान व्यक्तीने आपल्याला उत्तम असं मार्गदर्शन केलेलं आहे या व्यक्तींचा खरा उपयोग आपल्याला होऊ शकेल। खरं आपल्याला त्यांनी आपल्याला सांगायचं काय आहे आणि त्यांनी आतापर्यंत वैदिक संशोधन मंडळाचे जे काही व्याख्यानाला घेतले असतील किंवा कापरे गुरुजींनी आतापर्यंत जे काही कार्य केलेले असतील उत्तम राहणारच आहे। त्यांनी मांडलेले संबंध त्याचप्रमाणे ऑनलाईनच्या माध्यमातून विश्रांतीने सांगितलं ते पूर्ण संस्कृतमध्ये होतं, परंतु त्यात असं वाटलं की खरं श्रौत आणि स्मार्त कर्माचा नेमका संबंध काय आहे तो त्यांनी खूप छान रित्या स्पष्ट केल्यासारखा वाटला। सर्वांनीच उत्तम असं मार्गदर्शन केलेलं आहे जे विचार करण्यासारखं आहे। असेच परिसंवाद माधवजी केळकर यांनी आयोजित करावे आणि कापरे गुरुजी असतील, रवींद्र शास्त्री बळे गुरुजी असतील, रंगे गुरुजी असतील, सुब्रमण्य महोदय असतील या सर्वांनी या व्यासंगी महोदयांना सगळ्यांकडून आपण अभिप्राय घेतलेला आहे, यांना आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून संपर्क करावा आणि या सर्वांकडून या ठिकाणी बोलावं अशी आम्हाला ज्ञानाची मेजवानी द्यावी अशी मी मनोगताच्या माध्यमातून अपेक्षा करतो। जयतु संस्कृतम जयतु भारत।